माझे नाव शौर्य चिलवंत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे चांदोबा पकडला. आता या गोष्टीमध्ये एक घनदाट जंगल असतं. त्या घनदाट जंगलात एक मोठा तलाव असतो आणि तलावाच्या काठी उंच उंच झाडी असतात. त्या उंच झाडांवर वानरांच्या टोळी राहत असतात. त्या वानरांच्या टोळीसोबत काही पिल्लेही असतात. ती वानरे दिवसभर हुप हुप करत असतात. ती ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतात. भूक लागली की झाडावरचे गोड गोड फळं खातात. मग नंतर ते झाडाखाली बसून गप्पाही मारतात. आणि वानरांच्या टोळीमध्ये जी पिल्लं होती ती खूप मस्तीखोर होती. ती कधी कधी दुसऱ्या पिल्लाची शेपूट तोडून त्याला त्रास द्यायचे, त्याला टपली मारायचे, म्हणजे टपली मारून पळून जायचे. रात्र झाली तरी लवकर झोपायचे नाही दिवसभर, पण खूप दंगा मस्ती करायचे. अशी ती पिल्लं होती. मग एक वेळेस काय झालं माहितीये का? एका रात्रीची गोष्ट आहे. एक सगळी वानरं रात्री झाडावरच झोपली. मग पिल्ले रात्री लवकर नव्हती झोपायची, म्हणून पिल्ले हळूहळू आवाजात गप्पा मारत होती. आणि तेवढ्यात एका पिल्ल्याची नजर पाण्यात गेली. ती रात्र पौर्णिमेची रात्र होती. चंद्राचा प्रकाश खूप चांगला होता. सगळं वातावरण खूप शीतल होतं. तेव्हा एका पिल्लाची नजर पाण्यात गेली. त्याला पाण्यात चंद्र दिसला. ते खरं तर चंद्राचे प्रतिबिंब होते, पण त्या पिल्लाला वाटले की अरे हा तर चंद्रच पाण्यात पडला. त्याने जरा विचार केला, बघत राहिला. म्हटलं अरे वा, आता या चंद्राला बाहेर काढ. मग त्याने लवकर सगळ्यांना जाग केलं. तो बोलला, ए लवकर इकडे या, बघा बघा पाण्यात चंद्र पडलाय. मग सगळे पिल्लू म्हणाले, अरे हो की खरंच चंद्र पडलाय. मग एक पिल्लू म्हणाले, अरे हा चंद्र नव्हे, हे तर एक गोड व सुंदर फळ आहे. मग दुसरे पिल्लू म्हणाले, अरे चंद्र असो की फळ, याला लवकर बाहेर काढा. मग सर्व पिल्ल विचार करू लागले की याला बाहेर कसे काढायचे. तर क्षणभर विचार केल्यानंतर एक छोटे पिल्लू म्हणाले, अरे मला एक युक्ती सुचली आहे. दुसऱ्या पिल्लाने कोणती? मग त्या छोट्या पिल्लाने सांगितलं की आपण काय करू की एक पिल्लू झाडावर लटकेल, मग त्याची शेपटी पकडून दुसरं, मग तसं करता करता आपण थेट पाण्यापर्यंत पोहोचू आणि आपण मग चंद्राला बाहेर काढू. मग या सगळ्यांना ती युक्ती आवडली. मग सगळेच बोलले, अरे वा छानच की. मग युक्त ठरल्यावर वेळ किती लागतोय. मग त्यांनी लगेच चालू केलं. एक पिल्लू मग मोठं पिल्लू एक झाडावर लटकलं, मग त्याची शेपटी पकडून दुसऱ्या लटकलं. तसं करता करता ते खालपर्यंत पोहोचले. मग खालच्या शेवटच्या पिल्लूने पाण्यात हात टाकला तर चंद्र असा हलला, विखुरला. मग तेवढ्यात वरच्या पिल्लूचा हात त्या झाडावरून सुटला आणि ते सगळे धपकन पाण्यात पडले. मग त्यांचा आवाज वानरांनी ऐकला. मग वानर लवकर इकडे आले आणि सगळ्या पिल्लांना बाहेर काढलं. वानर म्हणाले की चंद्र नेहमी आकाशातच असतो, तो कधी पाण्यात पडत नाही. तुम्ही विचार न करता हे केलं म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, तर तुम्ही कार्य का केला असं तो वानर म्हटला. मग मित्रांनो, इथे जी गोष्ट संपते तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, त्याच्याबद्दल काही माहित नसताना सुद्धा त्याच्यात कधी जाऊ नका. तर
मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.